हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखात, समाधानाचे, आनंदाचे जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर खरं तर आपलं मराठी नवीन वर्ष हे पाडव्यापासून सुरू होतं, परंतु आपल्या कामकाजाच्या दृष्टीने, दैनंदिन व्यवहाराच्या दृष्टीने आता इंग्रजी नवीन वर्ष हे देखील आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. तर ह्या इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण जो येतो तो येतो संक्रांती. तर शक्यतो संक्रांती हा सण जानेवारीच्या 14 किंवा 15 तारखेलाच येतो. हा सण 3 दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी असते ती भोगी, दुसऱ्या दिवशी असते संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत, त्यालाच आपण करदिनी म्हणतो. तर हिंदू धर्मात संक्रांती सणाला देखील तितकेच विशेष महत्त्व आहे. तर सूर्य हा आपली राशी दर महिन्याला बदलत असतो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती येते. तसेच या पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत असतो तेव्हा सूर्यनारायणाची पूजा उपासना करण्यालाही तितकंच महत्त्व आहे. मकर संक्रांती या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते व हा उत्तरायण काळ अधिक शुभ मानला जातो. तर हा संक्रांतीचा सण सर्वजण अगदी उत्साहात आणि आनंदात साजरी करतात. खास करून सुवासिनी स्त्रियांसाठी तर हा सण खूप महत्त्वाचा व आनंदाचा मानला जातो. तर यावर्षी दिनांक 13 जानेवारी मंगळवार रोजी आहे भोगी व बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी आहे संक्रांत आणि गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी आहे किंक्रांत. तर 2026मध्ये संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारीला षटशिला एकादशी देखील आली आहे. तर खूप सुंदर योग जुळून आला आहे की एकादशी आणि संक्रांत ही एकाच दिवशी आली आहे. तर दोन्हीही आपल्याला याच दिवशी साजरी करायच्या आहेत. तर संक्रांत हा सण संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने सर्वत्र साजरी केला जातो. संक्रांत म्हटलं तर खूप सारे गैरसमज असतात. यात शुभ अशुभ असे काही नाही. प्रत्येक सण हा आपल्या आनंदासाठी आणि चांगल्याच हेतूने निर्माण झाले आहेत. यामागे धार्मिक व वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोनातून आपले प्रत्येक सण आपल्यासाठी चांगलेच आहेत. फक्त काही गोष्टी आहेत ते या दिवशी वर्ज्य करायच्या आहेत. तर संक्रांत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे देवीचंच एक रूप आहे, संक्रांत देवी. तर या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाळ हा 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सुरू होत असून तो सायंकाळी 5:50 असणार आहे. तर या दिवसापासून दिवस हा तिळाप्रमाणे मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. तर दरवर्षी संक्रांत देवी ही आपले वाहन, शस्त्र, वस्त्र, रंग यांमध्ये बदल करत असते. ज्या गोष्टी संक्रांती देवीने परिधान केलेल्या आहेत त्या आपण परिधान करणे वर्ज्य मानले जाते. तर काही भागांमध्ये या गोष्टी वर्ज्य मानत नाहीत. तर आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या परंपरा आहेत. तुमच्याकडे ज्या पद्धती आणि ज्या परंपरा आहेत त्याप्रमाणे तुम्ही करावे. तसेच या दिवशी तिळगुळ दिले जातात. याने आपल्या नात्यातील दुरावा दूर होतो. आपापसातील रुसवे फुगवे विसरून आपण एकमेकांना तिळगुळाचा गोडवा देत असतो. तसेच तीळ व गूळ हे उष्ण असतात. या दिवसात थंडी खूप असते, त्यामुळे या गोष्टी आपल्या शरीराला चांगल्या असतात, उष्णता देतात. तर मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू आपण करत असतो. तर काही ठिकाणी याच दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्याच दिवशी हळदी कुंकू केले जाते. तर संक्रांतीमध्ये दानाला खूप महत्त्व असते, त्यामुळे आपण एकमेकांना ववसा देत असतो, वाण देत असतो. हा पण एक दानाचाच प्रकार होय. तर बऱ्याच ठिकाणी याच दिवशी हळदी कुंकू केले जाते, ववसा दिला जातो, वाण दिले जाते. तर मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतच्या या काळामध्ये जप, तप, नामस्मरण व दान करणे याला खूप महत्त्व आहे. तर या काळात धार्मिक अनुष्ठान करण्यालाही तितकेच महत्त्व आहे.
तर संक्रांती हा सण 3 दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी असते ती भोगी. तर भोगीच्या दिवशी या दिवसांमध्ये मिळणारी भाज्यांची मिक्स भाजी व तीळ लावून केलेली बाजरीच्या भाकरीचा मान असतो. तर संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजा करत असतो, ववसा देतो, सुवासिनींना हळदी कुंकू दिले जाते आणि तिसऱ्या दिवशी असते ती किंक्रांत म्हणजेच करिदिनी आपण तिला म्हणतो. तर या दिवशी कसल्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही. तसेच या दिवशी भांडण करणे, कटकटी करणे टाळावे. तर अशा प्रकारे हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. तर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू केव्हाही करू शकतो. त्याचबरोबर 1 ते 5 वर्षातील मुलं असतील तर त्यांचंही बोरनान या काळामध्ये केले जाते. तसेच या काळामध्ये तीर्थस्नान करण्याला, धार्मिक अनुष्ठान करण्याला आणि दानधर्म करण्यालाही तितकेच महत्त्व आहे. तर हा काळ हा पर्वकाळ मानला जातो. या दिवसात केलेले पुण्यकर्म अत्यंत फलदायी असतात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, धर्म, धार्मिक अनुष्ठाने यांना अत्यंत महत्त्व आहे. तर या दिवसात केले जाणारे दान, नवे भांडे, गाईला घास देणे, अन्नदान करणे, तीळपात्र, तीळ, गूळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी गोष्टी यथाशक्ती दान केले जाते. तर या दिवसात केलेले दान हे पुनर्जन्म झाल्यानंतर 100 पटीने प्राप्त होते असे म्हटले जाते. तसेच या काळात तीर्थस्नानाला देखील अत्यंत महत्त्व असते. तर या काळात पवित्र गंगेत स्नान केल्यास पुण्यफळ लाभते असे म्हटले जाते. चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते. तुम्हालाही माहिती कशी वाटली? माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि संक्रांतीचा डिटेल व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येईल.